गुड इव्हनिंग मित्रांनो, आपलं दुसरं लेक्चर आहे हे संभाव्य प्रश्नपत्रिका जे आहे गट ब आणि गट क करता त्याचं विश्लेषण आपण बघतोय। भूगोल या विषयाशी संबंधित 10 प्रश्न या ठिकाणी विचारले जात आहे। गट बला पण गट कला पण सध्याच्या स्थितीमध्ये त्यापैकी 5 भारताच्या भूगोलशी रिलेटेड असतात आणि 5 महाराष्ट्राच्या भूगोलशी रिलेटेड असतात। ठीक आहे, एखाद्या वेळेस जगाच्या भूगोलशी रिलेटेड एखाद्या वेळेस विचारला जाऊ शकतो। मग आता जे काही 10 प्रश्न आहेत संभाव्य ते कुठले कुठले आहेत त्याचं थोडक्यात विश्लेषण आपण या ठिकाणी घेत आहोत। पहिला प्रश्न येतो, उत्तरेकडील मैदानी प्रदेशात पावसाळ्यात वाऱ्याची दिशा कशी असते। ठीक आहे, इथं हे लक्षात घ्या, कालखंड विचारायला पावसाळा म्हणजे जून ते सप्टेंबरचा कालखंड आहे हा। ठीक आहे, आणि प्रदेश विचारलेला उत्तरेकडचा मैदानी प्रदेश। ठीक आहे, यासाठी भारताचा नकाशा घेऊ आपण। हे लक्षात घेतलं पाहिजे की पावसाळ्याच्या कालखंडात वारे जे नैऋत्येकडून ईशान्येकडे वाहत असतात, पण सगळ्या भागात वाहत नसतात असे। हा जो पट्टा आहे भारतीय द्वीपकल्पीय पठारी प्रदेश, या पट्ट्यामध्ये वाऱ्याची दिशा अशी असते नैऋत्येकडून ईशान्येकडे। ठीक आहे, हा आग्नेय आपला ईशान्य भारताचा जो पट्टा आहे या पट्ट्यात वाऱ्याची दिशा अशीच असते नैऋत्येकडून ईशान्येकडे। पण उत्तरेकडचा जो मैदानी प्रदेश आहे या मैदानी प्रदेशामध्ये वाऱ्याची दिशा असते आग्नेयेकडून वायव्येकडे। ठीक आहे, म्हणून या ठिकाणी मैदानी प्रदेशामध्ये जर बघितलं तर बंगालच्या उपसागरातील शाखेकडून पाऊस पडत असतो आणि हा पाऊस इकडे जात असताना कमी 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 होत जात असतो बघा। ठीक आहे, तर पावसाळ्याचा कालखंड आहे। पावसाळ्याच्या कालखंडामध्ये उत्तरेकडचा हा मैदानी प्रदेश येत असतो। या मैदानी प्रदेशामध्ये वाऱ्याची दिशा असते आग्नेयेकडून वायव्येकडे आणि परतीच्या वाऱ्याची दिशा असते वायव्येकडून आग्नेयेकडे। ठीक आहे, तर आपला जो काही प्रश्न आलेला आहे या प्रश्नामध्ये याचं उत्तर येतं आहे आग्नेयेकडून वायव्येकडे। ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घेतोय आपण। भारतातील अशी राज्ये सांगा ज्यांना 2-2 देशाच्या सीमा लागलेल्या आहेत। परत हा नकाशावर आधारित असलेला प्रश्न आहे हा। मग आता भारताच्या शेजारी आपल्याला माहिती 7 देशांच्या सीमा लागलेल्या आहेत। पाकिस्तान 1, अफगाणिस्तान 2, चायना 3, नेपाळ 4, भूतान 5, ब्रह्मदेश किंवा म्यानमार 6 आणि बांगलादेश 7। या देशांचा जर विचार केला तर आपल्या लक्षात आलं पाहिजे की पाकिस्तानला 5 राज्याच्या सीमा लागतात। गुजरात 1, राजस्थान 2, पंजाब 3, जम्मू काश्मीर 4, लडाख 5। अफगाणिस्तानला फक्त एकाच राज्याची सीमा आहे। ठीक आहे, लडाख। चायनाला 5 राज्याच्या सीमा आहे, लडाख 1, हिमाचल प्रदेश 2, उत्तराखंड 3, इथं सिक्कीम 4, अरुणाचल प्रदेश 5। ठीक आहे, इथपर्यंत या ठिकाणी चायना आहे। त्याच्या खाली म्यानमार येत असतो। म्यानमारला 4 राज्यात सीमा आहे। या ठिकाणी म्यानमार आपला अरुणाचल प्रदेश 1, नागालँड 2, मणिपूर 3, मिझोराम 4। ठीक आहे, आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर 2-2 देशाच्या सीमा लागलेले जे काही देश आहेत, इथं अरुणाचल प्रदेशला इकडे म्यानमारची सीमा आहे, इकडे चीनची पण आणि इकडे भूतानची पण आहे। 3 देशांच्या लागलेल्या आहेत। आपल्याला विचारलेलं आहे 2-2 देशाच्या सीमा लागलेले राज्य कोणते कोणते आहेत, ते इथं मिझोराम आहे। मिझोरामला या बाजूला म्यानमार आहे, या बाजूला बांगलादेश आहे इथं। ठीक आहे, तर हा पहिलं राज्य येत असतं बघा मिझोराम। ठीक आहे, दुसरं येत असतं आसाम। आसामला इकडे बांगलादेशची पण सीमा आहे, इकडे भूतानची पण सीमा आहे, त्यामुळे दुसरं राज्य येत असतं आसाम। ठीक आहे, तिसरं राज्याचा विचार केला तर ह्या हिशोबानं इथं येईल उत्तराखंड। एका बाजूला इकडं नेपाळ आहे, एका बाजूला चायना आहे, त्यामुळं या ठिकाणी एक उत्तराखंड एक लक्षात घेतलं पाहिजे। आता या ठिकाणी जर बघितलं तर हे 3 तर सरळ सरळ निघतं आहे बघा। आणखीन बाकीचे जर देश बघितले, लडाखला 3 देशाच्या सीमा लागत आहे। आपला जो प्रश्न आहे त्या प्रश्नाकडे जाऊ आपण। 2-2 देशाच्या सीमा लागलेले राज्य कोणते कोणते, याला 3 देशाच्या सीमा लागलेल्या आहेत बघा। पश्चिम बंगालला कुठल्या कुठल्या, एक तर भूतानची पण सीमा लागते, नेपाळची पण सीमा लागते आणि बांगलादेशची पण सीमा लागते। उत्तराखंडला 2च देशाच्या सीमा आहे, चीनची 1 आणि नेपाळची 1। ठीक आहे, आसामला 2च देशाच्या सीमा लागते, एक भूतान आहे, एक बांगलादेश आहे। ठीक आहे, मिझोरामला 2 देशाच्या सीमा आहे, एक म्यानमार आहे आणि एक येत असतं बांगलादेश। मणिपूरला एकाच देशाची सीमा आहे म्यानमारची।
आपल्याला 2-2 विचारलेले, त्यामुळे मिझोराम, उत्तराखंड आणि आसाम म्हणजे ब क आणि ड, ब क ड. ठीक आहे. तर हे 3 राज्य येतात की ज्यांना 2-2 देशाच्या सीमा लागलेल्या आहेत. त्याच्यानंतर पश्चिम बंगाल, त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, लडाख यांना 3-3 देशाच्या सीमा लागतात. ठीक आहे. तशा पद्धतीने हे लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न येतोय, भारतीय हवामानाबाबत अयोग्य विधान ओळखा. प्रश्न हवामान नावाच्या टॉपिकवरती आहे आणि याच्याबद्दल अयोग्य विधान कुठलं आहेत ते विचारले गेलेले आहेत. मग आता त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करायचं. बघा, ही 4 वाक्य दिलेली आहेत. आता आपण हे उत्तर सांगत चला. ठीक आहे. भारतातील हवामान उष्ण प्रकारचे आहे. बरोबर आहे? बरोबर आहे. पूर्ण भारत हा या ठिकाणी उष्णकटिबंधात येत असतो. म्हणजे तसं कर्कवृत्त भारताच्या बरोबर मध्य भागातून जात आहे. कर्कवृत्ताच्या दक्षिणेकडचा पार्ट उष्णकटिबंधात असायला पाहिजे, उत्तरेकडचा पार्ट समशीतोष्ण उष्णकटिबंधात असायला पाहिजे. पण भारताच्या उत्तरेकडून तिन्ही बाजूला डोंगर रांग आहे, त्यामुळे उत्तरेकडची थंड हवा भारतात येत नाही, पण दक्षिणेकडची गरम हवा उत्तरेकडे जाते. त्यामुळे पूर्णची पूर्ण भारत हा उष्णकटिबंधात येत असतो. ठीक आहे, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा हा आहे की दक्षिण भारत द्वीपकल्प असल्याने पाऊस जास्त असतो. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे, भारताचा दक्षिणेकडचा जो पार्ट आहे तो या ठिकाणी तिन्ही बाजूला समुद्र आहे, म्हणजे द्वीपकल्प आहे. आणि द्वीपकल्प असल्यामुळे बाष्पयुक्त हवा या भूमीकडे येते आणि त्यातूनच पावसाचं प्रमाण जास्त राहते. तर त्यामुळे हे वाक्यसुद्धा बरोबर येत आहे. ठीक आहे. तिसरं वाक्य येतं, पश्चिम बंगालपेक्षा पंजाबमध्ये जास्त पाऊस पडतो. आता पंजाबमध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे का? नाही. कारण उत्तरेकडचे जे काही प्रदेश आहेत या भागामध्ये वारे असे जातात बंगालकडून पंजाबकडे, आणि वारे समुद्रावर असताना बाष्पयुक्त असतात. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये जास्त पाऊस आहे, बिहारमध्ये त्या तुलनेत पाऊस कमी, यूपीमध्ये आणखीन कमी, हरियाणामध्ये कमी आणि पंजाब राजस्थानच्या पट्ट्यामध्ये आणखीन कमी राहणार आहेत. आलं लक्षात? तर त्यामुळे हे वाक्य येतं चुकीचं. त्याच्यानंतर पश्चिम किनारपट्टीवर म्हणजे हा पट्टा नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून जास्त पाऊस पडतो. बरोबर आहे, हे एक बरोबर आहे. म्हणजे आता या ठिकाणी अयोग्य विचारलेले, अयोग्य येत असतं बघा 3 नंबर. ठीक आहे. समजून उमजूनच उत्तर या ठिकाणी द्यावं लागेल. चला, पुढचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य असलेला योग्य पर्याय कोणता आहे? मग भारतातले आपल्याला माहिती आहे सर्वात लहान राज्य येत असतं गोवा. गोवाचं क्षेत्रफळ 3700 चौरस किलोमीटर आहे. 2 नंबरला याच्यापेक्षा लहान येत असतं सिक्कीम. सिक्कीमचं क्षेत्रफळ येत असतं 7000 चौरस किलोमीटर. 3 नंबरला येत असतं त्रिपुरा, 10000 चौरस किलोमीटर आहे. आलं लक्षात? तर या पद्धतीनं इथं 2-2 राज्य दिले असेल तर हे पहिले 2 या ठिकाणी असायला पाहिजे. 3-3 दिले असते तर हे 3 लक्षात ठेवायचं. 4-4 असेल तर हे पहिले 3 लक्षात घेणंच पाहिजेत. तर ह्या हिशोबाने याचं उत्तर येत असतं 4 नंबर, गोवा आणि सिक्कीम. तर सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले हे 2 राज्य आहेत. सर्वात जास्त क्षेत्रफळ विचारले असते तर सर्वात जास्त क्षेत्रफळ आहे राजस्थानचं, 3,43,000 चौरस किलोमीटर एरिया येतो बघा. बरोबर आहे. 2 नंबरला येत असतं मध्य प्रदेश, MP, 3,08,000 चौरस किलोमीटर एरिया आहे. आणि 3 नंबरला आपलं राज्य येतं महाराष्ट्र, 3,07,000 चौरस किलोमीटर एरिया आहे. तर क्षेत्रफळानं सर्वात मोठं हे 3 राज्ये आणि क्षेत्रफळानं सर्वात लहान ही 3 राज्ये. या हिशोबानं लोकसंख्येनुसार जर बघितलं तर सर्वात जास्त लोकसंख्या UP, नंबर 2ला महाराष्ट्र आहे, नंबर 3ला बिहार आहे. आणि लोकसंख्येनं सर्वात लहान जर राज्य विचारले तर सिक्कीम 1 नंबरला, फक्त 6 लाख लोकसंख्या आहे. 2 नंबरला येत असते मिझोराम, 11 लाख लोकसंख्या आहे. आणि 3 नंबरला येत असते अरुणाचल प्रदेश. तर हे पहिले 3 शेवटचे 3 या हिशोबानं जर तुम्ही लक्षात घेत गेले तर पहिला विचारू द्या, पहिले 2 विचारू द्या, पहिले 3 विचारू द्या, पहिले 5 विचारू द्या, किंवा शेवटचे 2, 1, 5. तर 3चा फॉर्मॅट हा सगळीकडे कामा यायला लागतो बघा. तर त्या हिशोबानं लक्षात ठेवा. तर या प्रश्नाचं उत्तर येतं 4 नंबर. फक्त इथं गडबड काय होतं ते पण लक्षात घेत चला. तुमच्या लगेच ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांच्या लक्षात येऊन जाते हे 2 पर्याय कटलेले आहेत म्हणून. गोवा सर्वात लहान आहे, मग गोवा सर्वात लहान असलेले 2 पर्याय, आणि इथं जर ऐन वेळेवर गोंधळ झाला
तर सिक्कीमच्या ऐवजी त्रिपुरा हे तुम्ही मारू शकता. त्यामुळे हा गोंधळ एक थोडं टाळण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. भारतावरचाच प्रश्न आहे. भारताचे उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना तापमान वाढत जाते. आणि ब आहे, भारत दक्षिणेला तिन्ही बाजूने पाण्याने वेढलेला आहे. तर भारताबद्दलचे हे विधान असल्यामुळे भारताचं या ठिकाणी आपल्याला नकाशा डोळ्यासमोर घेणं गरजेचं बनतं आहे. हे बघा, भारतामध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना तापमान वाढत जाते. बरोबर बरोबर. कारण आपला जर विचार केला आपण, हे बघा, हे विषुववृत्तीय पट्टा आहे. विषुववृत्ताकडे जसं जाणार आपण तसं तापमान वाढतच जाणार आहे, कारण सूर्य विषुववृत्ताच्या आसपास राहतो. आणि या ठिकाणी उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना तापमान वाढतच जाणार आहे, उत्तरेकडे जाताना तापमान कमी होत जाणार आहे. त्यामुळे हे पहिले वाक्य बरोबर आहे की भारतामध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना तापमान वाढत जाते. ठीक आहे, तापमान का वाढत जाते? कारण आपण विषुववृत्ताकडे जात असतो. ठीक आहे. आणि दुसरं वाक्य दिलेलं आहे की भारताच्या तिन्ही बाजूना समुद्र आहे. मग हेही वाक्य बरोबर आहे, कारण भारताच्या तिन्ही बाजूला समुद्र आहे, पाण्याने वेढलेला आहे. बरोबर आहे. हां, फक्त आता मूळ मुद्दा हा आहे की दोन्ही विधानं बरोबर आहे, पण एकमेकांचा संबंध आहे का? म्हणजे दक्षिणेकडे जाताना तापमान वाढत जातं, आणि तापमान का वाढत जातं? तर तिन्ही बाजूनं समुद्र आहे म्हणून तापमान वाढत जातं आहे का? तर अजिबात नाही. कारण समुद्राचा पट्टा आला तर तापमान उलट कमी होत जाणार आहे, वाढणार नाही. तर तेही लक्षात घेतलं पाहिजेत, कारण समुद्रामुळे वातावरणातलं बाष्पाचं प्रमाण जास्त होतं, आणि जास्त बाष्प झालं की बाष्प काय करतं? सूर्यकिरणं वरचेवर बरेच शोषून घेतात. त्यामुळे जमिनीवर किरणं कमी येतात, आणि जमिनीत जर कमी तापल्या असेल तर जमीन लगेच हवा पण कमी तापल्या जात असते. त्यामुळं या ठिकाणी एकमेकांचा संबंध या ठिकाणी लावता आला पाहिजेत. संबंध जर लागत नसेल तर याचा अर्थ हा होतो की त्यांचा काही संबंध नाही. म्हणजे वाक्य तसे बघायला गेले की दोन्ही वाक्य बरोबर आहेत. बरोबर आहे. याचा स्वतंत्र विचार करा. भारत दक्षिणेला तिन्ही बाजूने पाण्याने वेढलेला आहे, बरोबर आहे, हे काही चुकीचं नाही. आणि भारताचे उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना तापमान वाढत जाते, हेही बरोबर आहे. आलं लक्षात? पण मग आता दोन्ही विधानं बरोबर आहे, दोन्ही विधानं बरोबर आहे, ही तर दोन्ही याच्यामध्ये बरोबर येत आहे. फक्त आता पुढचं जे मुद्दे आहेत ते लक्षात घेतले पाहिजेत. ब हे अचूक स्पष्टीकरण करत आहे, बरोबर आहे का? नाही. तर ब हे अचूक स्पष्टीकरण करत नाही, हे आपलं उत्तर येते. तर या प्रश्नाचं उत्तर येतं 2 नंबर. म्हणजे कधी कधी तुमचे इथे क्लिअर होऊन जातात, पण असे 2 पर्याय जरी काढता आले तर आपली प्रोबॅबिलिटी जी आहे ते 50% मध्ये येऊन जात असते. ठीक आहे. पुढचा मुद्दा घ्या. पुढचा प्रश्न आहे, थोडं लाईक पण करत जा. आणि कधी आपल्या शेजारी पाजारचे जे लोक आहेत ना, जे बसलेले आहेत घरात टुकार किंवा ज्यांना काही कामं दामं नाही, तसे म्हातारे लोक आहेत ना, त्यांच्यासमोर मोबाईल चालू करून ठेवा जा, म्हणजे आम्हाला इकडे व्ह्यूज मिळतील. जर थोडंसं कळलं तुम्हाला. आज आम्ही ही सिरीज चालू केली. ही सिरीज पुढे कंबाईनची परीक्षा फ्री होईपर्यंत चालू राहील. त्याच्यानंतर मराठीचं पण येईल. काल कसा तडाखा दिला ठेवून माझ्या वाढदिवसाच्या दिवशी लोक झोपून राहतात, आणि मी सकाळी 4 ते 8 वाजेपर्यंत लेक्चर घेतलं. त्याचा एवढा प्रचंड फायदा झाला त्याच तपासणी. आणि TETला सगळ्यात जास्त आमच्याकडे ॲडमिशन आहेत. आणि महाराष्ट्रातील तमाम लोकांनी आम्हाला तलाठ्याला 5,000 ॲडमिशन दिले. तर म्हणजे माझ्या वाढदिवसा दिवशी 4,948 ॲडमिशन होते. मी पोरांना फक्त एक रिक्वेस्ट केली होती की माझा वाढदिवस होईपर्यंत तुम्ही काय करा, 5,000 पूर्ण करून द्या. त्यांनी लगेच पूर्ण करून दिले मला. म्हणजे माझं ऐकतात लोक. तर तुम्ही पण ऐका. जे ज्यांना बिनकामात नामाचे लोक आहेत ना, त्यांच्यासमोर मोबाईल चालू करून ठेवतात. तुमच्या घरातले म्हातारा असेल किंवा तुम्ही पण म्हातारे झाले असेल तर त्या तुम्ही पण पाहत बसा. आणि लक्षात ठेवा की आम्ही आजपासून ही सिरीज जी चालू केली, जसं आम्ही तलाठ्याचं केले, तलाठ्याला एकदा तडाखा दिला ठेवून चांगला पूर्णपणे, तसं इथं पण आम्ही करणार येतं. उद्यापासून मला 150 नंतर 200, 500, 1000पर्यंत तुमचे लाईव्ह लेक्चर पाहिजे. तर कमेंट करा, लाईक करा, आणि आम्हाला शेअर पण करा, आणि घंटीचं बटन पण दाबा. आता पुंगळे सर पुढचं लेक्चर कंटिन्यू करतील. नंतर माझे लेक्चर सुरू होतील. कंबाईनचे प्रश्न मी सुद्धा घेणार आहे. तलाठ्याच्या पूर्णपणे सगळ्या संकल्पना क्लिअर केल्यात, तसं तुमच्यासुद्धा क्लिअर करून देईल. याची काळजी नसावी. धन्यवाद. धन्यवाद सर. चला, आता पहिले 5 प्रश्न जे आहेत ते भारताच्या भूगोलवरती आलेले आहेत आणि ते बघितले आपण. आता पुढचे 5 प्रश्न महाराष्ट्राशी रिलेटेड आहेत बघा. ठीक आहे. मग आता पहिला प्रश्न त्यातला, नीरा नदीमुळे कोणती सीमा तयार झालेली आहे, म्हणजे कोणत्या 2 जिल्ह्याची सीमा तयार झालेली? चला सांगा उत्तर.
ठीक आहे. आता ही नीरा नदी नेमकी कुठून वाहते अगोदर तो एक मुद्दा लक्षात घेतला गेला पाहिजे आणि त्याच्यानंतरच मग त्या प्रश्नाचं उत्तर देणं सोपं जाईल आपल्याला. याच्यासाठी महाराष्ट्राचा नकाशा घेऊ आपण. महाराष्ट्राच्या नकाशामध्ये जिल्हे आपले पाठ असले पाहिजेत. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे हरिश्चंद्र आणि बालाघाटच्या डोंगररांगा आहे. नगर, बीड, धाराशिव, लातूर भागापर्यंत. ठीक आहे. आणि इकडं जर बघितलं आपण सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये शंभू महादेवाच्या डोंगररांगा आहे. या बाजूनं जर बघितलं सह्याद्रीच्या डोंगररांगा आहे. तर हे नदी खोरं येत असतं भीमा नदीचं. या ठिकाणी भीमा नदी जी आहे भीमाशंकरला उगम पावते आणि अशी सरळ जाते पुणे जिल्हा, नंतर पुणे आणि नगरची बॉर्डर तयार करते, नंतर पुणे आणि सोलापूरची बॉर्डर तयार करून अशी सरळ जात असते बघा. या नदीला ज्या काही उजव्या बाजूंना नद्या येतात यामध्ये इंद्रायणी येत असते, मुळा येत असतात, मुठा येत असते. आलं लक्षात. त्याच्यानंतर इकडच्या बाजूने नीरा येत असते बघा. नीरा तशी पुणे जिल्ह्यातूनच वाहते सुरुवातीला, पण नंतर मग पुणे आणि सातारा जिल्ह्यातून असे बॉर्डर तयार करत करत जाते आणि पुढं नीरा नरसिंगपूर नावाचं गाव लागतं. त्या ठिकाणी भीमा नदीला जाऊन मिळत असते पुणे जिल्ह्यामध्येच. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर पुढं मग सोलापूर जिल्हा सुरुवात होऊन जात असतं. तर ही नदी या ठिकाणी नीरा नदी जी आहे ही पुणे आणि सातारा या 2 जिल्ह्याची बॉर्डर तयार करत असते बघा. या नदीलाच या बाजूने येऊन मिळत असते वेळवंडी नावाची नदी, जिच्यावर भाटघर नावाचा प्रकल्प लागत असतो. आणि या नीरा नदीवरती नीरा देवधर आणि वीर असे 2 मोठाले प्रकल्प उभारण्यात आलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न येतो त्याचं उत्तर येतं आहे पुणे सातारा. ठीक आहे. आता या ठिकाणी पण लक्षात आलं पाहिजे नाशिक आणि नगरचा संबंध येतं, याचा अर्थ ते गोदावरी नदी खोऱ्यातलं येणार आहे. ही नीरा नदी जी आहे भीमा नदी खोऱ्यातली आहे. सांगली कोल्हापूर आलं तर नीरा नदीत संबंध लागणार नाही. तिकडं मग पंचगंगा असू द्या किंवा वारणा असू द्या त्या नद्यांचा संबंध लागेल, कारण वारणा नदीमुळं कोल्हापूर आणि सांगलीची बॉर्डर तयार होत असते. ठीक आहे. सोलापूर सांगलीचा जास्त काही संबंध लागणार नाही नद्याशी रिलेटेड तरी. त्याच्यानंतर मिश्र शेती म्हणजे काय. ठीक आहे. शेतीचे प्रकार या ठिकाणी विचारले गेलेले आहेत बघा. तर शेतीमध्ये आपल्याला माहिती आहे की शेतीचे वेगवेगळे प्रकार आहे. या ठिकाणी आपण जर बघितलं तर पहिला प्रकार आहे तो स्थलांतरित शेती. आदिवासी जमाती मेजॉरिटी हे स्थलांतरित शेती प्रकारामध्ये गुंतलेले असतात बघा. ठीक आहे. दुसरा प्रकार आहे तो सखोल शेती. आपल्याकडे सखोल शेती चालते, कमीत कमी जमिनीमधून जास्तीत जास्त उत्पादन घेणारी शेती, त्याला म्हणायचं सखोल शेती. तिसरी ती मळ्याची शेती, नगदी पिकाचं उत्पादन मिळून देणारी शेतीला म्हणायचं मळ्याची शेती. ठीक आहे. त्याच्यानंतर यांत्रिक शेती, विस्तारित शेती म्हणजे यंत्राच्या आधारे शेती करण्याचा प्रकार. युरोप खंडात वगैरे जिथं जमीन जास्त आहे शेती करणाऱ्यांची संख्या कमी आहे तिथे यंत्राच्या आधारे शेती करतात, त्यालाच म्हणायचं विस्तृत शेती किंवा यांत्रिक शेती. आलं लक्षात. आणि यातलाच एक प्रकार येतो मिश्र शेती. मग मिश्र शेती म्हणजे थोडक्यात काय, एकाच जमिनीमध्ये एकाच वेळेस 2 पिकं घेतले गेले पाहिजेत. उदाहरणार्थ आता गावाकडे आपल्याला माहिती आहे बाजरीबरोबरच मटकी पेरल्या जात असते बघा, कारण मटकी या ठिकाणी मटकीचे वेल असल्यामुळं या ठिकाणी ते खालच्या भागात असते आणि बाजरी वरच्या भागात असते. ठीक आहे. किंवा भुईमुंग घेत असताना मग परत बाजरी किंवा तूर घेण्याचा प्रकार असतो. तर अशा प्रकारच्या एकाच वेळेस 2 पिकं घेतला जात असेल तर त्याला म्हणायचं मिश्र शेती. ठीक आहे. किंवा मग एका बाजूला फळं लावले जातात आणि फळाच्या मधल्या जमिनीमध्ये मग पिकं काढल्या जातात, तो एक मिश्र शेतीचाच प्रकार येऊन जात असतो. तर याचं उत्तर येत असतं 1 नंबर, एका वेळी 2 किंवा त्यापेक्षा जास्त पिकं घेणे. ठीक आहे. शेतीबरोबर पशुपालन करणे हा जोडधंदा होईल. हा मिश्र शेतीचा प्रकार नाही होणार. तो कोण आहे ते मित्र. ठीक आहे. वरती गेले आता त्यांचं, पण तेवढं लक्षात ठेवा त्याला जोडधंदा म्हटलं जाईल. हा. त्याच्यानंतरचा प्रश्न येतो तो सह्याद्रीत दक्षिणेकडे जाताना क्रमाने लागणारा घाटांचा क्रम सांगा. हे बघा, घाटात जर बघितले मागच्या 10-15 वर्षाच्या प्रश्नपत्रिका बघितल्या तर 12 घाट व्यवस्थित लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 12 घाट म्हणजे कुठून कुठपर्यंत कोणाला जोडतो असंही लक्षात घेतलं पाहिजे. दक्षिणेकडून उत्तरेकडे किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना असंही लक्षात घेतलं पाहिजे. मग 12 घाट कुठल्या अगोदर त्याच्यावरती नजर टाका. आलं लक्षात. हे बघा, हा आपला नकाशा आहे आणि आपल्याला माहिती आहे की इथं सह्याद्रीच्या डोंगररांगा आहे अशा. ते 12 घाट पहिले लक्षात ठेवा. इकडं मुंबईकडून नाशिकला जाताना पहिला घाट लागेल थळ किंवा कसारा. उत्तरेकडून दक्षिणेकडे चाललो आपण. त्याच्यानंतर इथं ठाण्यावरून इकडं नगरला जाताना
दुसरा घाट लागतो माळशेज घाट. माळशेज घाट जो आहे हे एक थंड हवेचे ठिकाण म्हणून सुद्धा ओळखलं जात असतं. तिसरा येतो मुंबईवरून पुण्याला जाताना लागणारा घाट, याला म्हणायचं बोर किंवा खंडाळा घाट. ठीक आहे. त्याच्यानंतर पुण्यातल्या भोर तालुक्यातून इकडं महाड, रायगड जिल्ह्यातल्या महाडला जाण्यासाठीचा चौथा घाट आहे. आणि चौथा घाट येतो वरांदा. वरांदा नावाच्या गावाजवळून जातो तो. इथं आत्ताच मी सांगितलेलं तुम्हाला की शंभू महादेवाच्या डोंगररांगा आहे सातारा सांगलीमध्ये. मग पुण्यावरून इकडं साताराला जाताना किंवा कोल्हापूरला जाताना इथं जो घाट लागतो या घाटाला म्हणायचं खंबाटकी घाट. ठीक आहे. याच मार्गावरती आपण गेलो की इथं कराड लागतं बघा, किंवा त्याच्या अगोदर वाई नावाचं गाव आहे. वाईवरून वरती महाबळेश्वरला जाण्यासाठी पसरणी घाट लागत असतो. ठीक आहे. आणि महाबळेश्वरून इकडं महाडला जाण्यासाठी आंबेनळी घाट लागत असतो. ठीक आहे. कराडवरून इकडं चिपळूणला जाण्यासाठी लागत असतो 8 नंबरला कुंभारली घाट. हा महाराष्ट्रातला सर्वाधिक लांबीचा घाट आहे, 24 किलोमीटर लांबी येते त्याची. त्याच्यानंतर कोल्हापूरहून रत्नागिरीला येण्यासाठी आंबा घाट लागत असतो, म्हणजे त्याच्या खाली येतो असतो आंबा घाट. ठीक आहे. त्याच्यानंतर 10 नंबरला येत असतो कोल्हापूरवरून गोव्याला जाण्यासाठी फोंडा घाट लागत असतो. फोंडा घाट. फोंडा घाटाच्या थोडं पुढं गेलं की कुडाळला जाण्यासाठी लागत असतो हनुमंती घाट. आणि 12व्या क्रमांकाचं सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडीवरून इकडे बेळगावला जाण्यासाठी लागत असतो आंबोली घाट. तर आपल्या घाटांची संख्या 90पेक्षा जास्त आहे. यामध्ये 12 घाट फक्त लक्षात ठेवायचे क्रमानं. तर त्यापैकी कुठल्या एका तरी घाटावर प्रश्न असेल, किंवा दक्षिणेकडे जाताना किंवा उत्तरेकडे जाताना असा प्रश्न असेल बघा. पण 12 घाटाभोवती 99% प्रश्न राहतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. मग आता या हिशोबानं आपण जर उत्तर काढायचं असेल, उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना उत्तर काढताना असं वाचत बसायचं नाही, असं कधी पण काढायचं, कारण ॲक्युरेट येत आहे आणि पटकन येत आहे. हे बघा उत्तरेकडून दक्षिणेकडे म्हणता येते, बरोबर आहे. एकदम उत्तरेकडे आता या ठिकाणी बोर येईल, कसारा येईल, आंबोली येईल, माळशेज येईल, कुठलं येईल, थळ किंवा कसारा, हे येत आहे बघा. आलं लक्षात. एकदम उत्तरेकडं, कारण मुंबई नाशिक दरम्यान या, त्यामुळे सरळ उत्तर लक्षात घेतलं पाहिजे. हेच उत्तर येणार आहे, बाकीचे येणार नाही, कारण हा एकदम दक्षिणेकडे येऊन जातो. बोर येतो मुंबई पुण्याच्या दरम्यान हा. म्हणजे या ठिकाणी आपण जर विचार केला तर आता हाही पर्याय बरोबर बसणार नाही, कारण बोर आलेला आहे शेवटी. दक्षिणेकडे जाताना मग आता बोर वरांदा, बरोबर आहे. बोर नंतर वरांदा लागतो, कारण हा मुंबई पुणे दरम्यान आहे. हा पुणे जिल्ह्यातल्या भोर ते महाड दरम्यान आहे. हा वाई ते महाबळेश्वर, हा याच्या दक्षिणेकडे, बरोबर आहे. आणि आंबा आहे याच्या दक्षिणेकडे, म्हणजे उत्तर हे येतं बघा. कसारानं उत्तर बरोबर आहे, पण कसारानंतर खंबाटकी. ओके, खंबाटकी म्हणजे मुंबई पुणे, आपलं पुणे सातारा दरम्यान आहे. ठीक आहे. त्याच्या खाली फोंडा आहे, बरोबर आहे. पण फोंडाच्या खाली या ठिकाणी आंबोली पाहिजे होतं, इथं बोर दिला एकदम उत्तरेकडचं, त्यामुळे हा पर्याय कटतोय बघा. ठीक आहे. आंबोली आणि उत्तरेकडे जाणार पर्याय, त्यामुळे हा पण पर्याय कटतो. माळशेज घाट, ओके, याच्या दक्षिणेकडे पसरणी, पसरणीच खाली थळ नाही आहे, थळ किंवा कसारा 1 नंबरला यायला पाहिजे, त्यामुळे हा पण पर्याय कटतो. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येतं आहे 1 नंबर. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोकणात कोणत्या विभागात गाळाची मृदा आढळते? आता कोकणाचे 4 भाग दिले, दक्षिण कोकण, वलाटी, खलाटी आणि उत्तर कोकण. कुठलं उत्तर येईल याचं? सांगा. हे बघा, कोकणाचे 2 पद्धतीने भाग पाडले जातात बघा. असा हा कोकण जर असेल ना, इथं सह्याद्रीचे डोंगररांगाने इकडं किनारपट्टी, इकडं समुद्र असेल ना, कोकणाचे उभे पण भाग पाडले जातात, आडवे पण. अगोदर लक्षात घेतले पाहिजेत, आडवे जी 2 भाग आहे याला म्हणायचं दक्षिण कोकण, याला म्हणायचं उत्तर कोकण. ही 2 भाग कशाच्या आधारे पाडले? इकडची जमीन जी आहे सलखले, म्हणजे अशा पद्धतीनं जर बघितलं आपण, उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना उत्तर कोकणातली जमीन सकल आहे आणि दक्षिण कोकण सुरू झाला की खालीवर खालीवर जमीन आहे. म्हणून मग हा दक्षिणेकडचा भाग आहे म्हणून याला म्हणायचं दक्षिण कोकण, हा उत्तरेकडचा भाग आहे म्हणून याला म्हणायचं उत्तर कोकण. मग आता दक्षिणेकडं पाणी पाऊस जास्त आहे, इथं पावसाचं प्रमाण 250 ते 300 सेंटीमीटर आहे, म्हणून जागोजागी नदी नाले ओढे आहे तिकडं, म्हणून खालीवर खालीवर भाग जास्त इकडं. आलं लक्षात. इकडं पावसाचं प्रमाण कमी आहे, 150 ते 200 सेंटीमीटर आहे,
म्हणून पाऊस कमी असल्यामुळे जमीन त्या तुलनेत सखल आहे, म्हणून सखल जमिनीचा उत्तर भाग आहे, खालीवर जमिनीचा दक्षिण भाग आहे. इकडं पाऊस जास्त म्हणून जांभी माती आहे, इकडं पाऊस कमी म्हणून तांबडी माती आहे. बघा आलं लक्षात. आपल्याला विचारलेलं आहे गाळाची माती कोणत्या पट्ट्यामध्ये आहे, तर मग तांबडी माती इकडं जांभी माती. याचा अर्थ तांबडी आणि जांभी जो पर्याय येतो, दक्षिण किंवा उत्तर जो पर्याय येतो तो कटला जातोय. जसं कोकणाचे आडवे उपभाग पाडले जातात तसे उभे पण उपभाग पाडले जातात. या पद्धतीनं हा एक उपभाग, हा एक उपभाग आहे. आलं लक्षात. म्हणजे आता असं लक्षात घ्यायचं, इथं समुद्र जर असेल ना, समुद्रापासून पूर्वेकडे जाताना कोकणामध्ये सुरुवातीला भाग सकाळी इकडंच, आणि नंतर मग वरचा भाग लागायला लागतो असा, आणि इथं सह्याद्रीचे डोंगररांग आहे. तर कोकणाचे असे उभे दोन भाग पाडलेत, हा एक भाग, हा एक भाग. आलं लक्षात. हा भाग वरती आहे म्हणून याला म्हणायचं वलाटी, हा भाग खाली आहे म्हणून याला म्हणायचं खलाटी. ठीक आहे. खलाटी भागामध्ये 150 ते 200 सेंटीमीटर पाऊस असतो, परंतु या पट्ट्यामध्ये 300 ते 400 सेंटीमीटर पाऊस असतो. या ठिकाणी जांभी किंवा तांबडी माती आढळत असते बघा या पट्ट्यामध्ये, कारण पाऊस जास्त आहे. आणि याच भागातली माती जी आहे इकडं वाहत येते पाण्यासोबत, आणि याचं संचयन या खालच्या भागात होत असतं, खलाटी भागामध्ये होत असतं. त्यामुळे दुसऱ्या भागातून आलेली जमीन माती असल्यामुळं या मातीला म्हणायचं गाळाची माती. म्हणून किनारपट्टीवर कोणती माती असेल तर गाळाची माती आहे. किनारपट्टीच्या भागालाच म्हणायचं खालचा एरिया म्हणजेच खलाटी. आलं लक्षात. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येत असतं खलाटी. ठीक आहे. चला पुढचा मुद्दा घ्या. खनिजावरती हा प्रश्न येतोय. योग्य जोड्या लावा. युरेनियम आपल्याला माहिती आहे की अणुऊर्जा तयार करण्याकरता युरेनियम, थोरियम, प्लुटोनियम यांचा वापर केला जात असतो. याचं सर्वात जास्त उत्पादन ऑस्ट्रेलियामध्ये घेत असतं. ऑस्ट्रेलिया, कझाकिस्तान आणि कॅनडा हे 3 प्रसिद्ध देश आहेत की युरेनियमच्या उत्पादनासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर भारताचा विचार केला तर जादूगडा झारखंड राज्यामधलं प्रसिद्ध ठिकाण येत असतं. आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा युरेनियमचे साठे मोठ्या प्रमाणात आहे. ठीक आहे. तर याचा उपयोग कशासाठी होतो हे लक्षात घेणं गरजेचं आहे. युरेनियमचा वापर होत असतो अणुऊर्जा तयार करण्यासाठी. ठीक आहे. आणि मग अणुऊर्जेत आपल्याकडे जवळपास 3% ऊर्जा, एकूण ऊर्जेपैकी 3% ऊर्जा आपल्या अणुऊर्जेपासून तयार केल्या जात असते. ठीक आहे. जड पाण्यापासून आपण ऊर्जा तयार करत असतो. त्याच्यानंतर लोह खनिज. आता लोह खनिजाचा इथं जर विचार केला तर लोह खनिजाचा प्रकार विचारलेला आहे. लोह खनिज जे आहे त्याचे 4 प्रकार आहे: मॅग्नेटाइट, हेमेटाइट, लिमोनाइट आणि सिडेराइट. म्हणजे 1 किलो माती घेतली तर 1 किलो मातीमध्ये लोखंडाचे किती कण सापडतात त्याच्या आधारे हे 4 प्रकार आहे. 1 किलो माती घेतली त्याच्यामध्ये 75% जास्त लोखंडाचे कण असेल तर मॅग्नेटाइट, 50 ते 75% लोखंडाचे कण असेल हेमेटाइट, 30 ते 50% लोखंडाचे कण असेल लिमोनाइट, आणि 20 ते 30% लोखंडाचे कण असेल तर सिडेराइट. तर या पद्धतीने त्याचे प्रकार आहेत. मग इथं मॅग्नेटाइट दाखवलेलं आहे, म्हणजे लोह खनिजाचा संबंध लागतो मॅग्नेटाइटशी. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर बॉक्साईड आहे. बरोबर आहे. आता बॉक्साईड ही जांभ्या मातीमध्ये सापडत असतं. दमट हवामान आणि 200 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडणाऱ्या पट्ट्यामध्ये जो खडक असेल त्या खडकामध्ये सापडतं. तो खडक पण जांबाच खडक असणार आहे. आणि या जांभ्या खडकापासून जे बॉक्साईड तयार होतं त्याचं शुद्धीकरण करून जो पदार्थ तयार होतो त्याला म्हणायचं ॲल्युमिनियम. बॉक्साईडचं शुद्ध रूप म्हणजे ॲल्युमिनियम, किंवा ॲल्युमिनियमचं अशुद्ध स्वरूपात असेल तर त्याला म्हणायचं बॉक्साईड. ठीक आहे. आणि ॲल्युमिनियमचा वापर मग विविध क्षेत्रात केला जात असतो, जसं विमानं तयार करणे असू द्या, त्याच्यानंतर विद्युत वाहनाच्या तारा असू द्या, कलाईची भांडी असू द्या. तर या ठिकाणी आणि कोळशाचा हा एक प्रकार आहे अँथ्रासाइट. दगडी कोळशाचे त्याच्यामध्ये असलेल्या कार्बनच्या आधारे 5 प्रकार आहेत: अँथ्रासाइट, बिटुमिनस, लिग्नाइट, पीट आणि कॅनॉल. दगडी कोळशाचा वापर सर्वात जास्त ऊर्जा तयार करण्यासाठी होत असतो. त्याच्याबरोबर बेंझिन तयार करण्यासाठी, कोक तयार करण्यासाठी, रंग तयार करण्यासाठी, डांबर तयार करण्यासाठी सुद्धा त्याचा वापर केला जात असतो. तर या ठिकाणी दगडी कोळशाचा उत्कृष्ट प्रकार येतो अँथ्रासाइट. याच्यामध्ये 95% पर्यंत कार्बन असते बघा. तर या हिशोबानं या प्रश्नाचं उत्तर येते बघा 4, 3, 2 आणि 1, 3 नंबरचं. ठीक आहे. तर याचं उत्तर येत असतं 3. तर या पद्धतीनं भूगोल या विषयावरती आजचे जे काही संभाव्य 10 प्रश्न आहेत, हे 10 प्रश्न भारत आणि महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये 50% आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. परत आता उद्या भेटू आपण बरोबर 7 वाजता. 7 ते 7:30 आपला टायमिंग राहील. ठीक आहे. थांबतोय आपण आता.
धन्यवाद, थँक्यू.